नवनीत राणा हे केवळ एका जिल्ह्यापुरतं किंवा एका राज्यापुरतं नाव नसून ते गेल्या 2 वर्षांमध्ये देशात प्रचंड गाजलेलं नाव आहे। नवनीत राणा या 2014 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या, परंतु सततचा जनसंपर्क आणि आमदारपती रवी राणा यांच्या खांद्याला खांदा लावून मतदारसंघात विधायक कामे करीत त्यांनी जनतेची मने जिंकलीत। आभार सभा घेत त्या दर्यापूर मतदारसंघ पिंजून काढत आहे। याचा अर्थ काय ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी समीक्षा खडेबोल चॅनलवर आपले स्वागत करते। 2019 मध्ये अँटी इन्कम्बन्सीची शिकार झालेल्या तत्कालीन एकसंघ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उमेदवार आनंदराव अडसूळ यांना पराभूत करून युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा या खासदार म्हणून निवडून आल्यात। त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा बाहेरून पाठिंबा होता। त्यावेळेस शरद पवार यांनी विशेष लक्ष घालून नवनीत राणांना निवडून आणले होते। मात्र दिल्लीला गेल्यानंतर काहीच महिन्यामध्ये नवनीत राणा या भाजपकडे आकर्षित झाल्यात, हिंदुत्वाकडे आकर्षित झाल्यात। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी संबंध तोडून पती रवी राणा यांच्यासारख्याच त्या भाजपच्या निकटवर्तीय झाल्यात। भाजपचा अजेंडा चालवायला लागल्यात। जनतेमध्ये त्यांचा चांगला दांडगा संपर्क होता, आजही आहेत। जनसामान्य महिलांमध्ये माणसांमध्ये मिसळणारे एक व्यक्तिमत्व असं नाव नवनीत रवी राणा यांनी अमरावतीसहित महाराष्ट्रामध्ये कमावलेलं होतं। मध्यंतरी त्यांनी हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाच्या प्रखर मुद्द्यावरून थेट महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पंगा घेतला आणि तिथून मग त्यांच्या व्यक्तिमत्वाला कलाटणी मिळाली। भाजपने या सर्व गोष्टींना हवा दिली असे बोलले जाते। बघता बघता नवनीत राणा यांचे नाव राज्यभर गाजू लागले आणि हिंदू शेरणी म्हणून त्या देशात नाव कमवू लागल्यात। त्यांनी संसदेत इस देश में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा असे सुद्धा ठणकावून सांगितले। हिंदुत्वाचा एक नवा चेहरा महिलांमधून पुढे येतोय हे पाहून भाजपचे प्रवक्ते, नेते, सत्ताधारी आणि कार्यकर्ते सुद्धा नवनीत राणा यांचे नाव घेत होते, त्यांना मान देत पुढे घालत होते। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांना त्यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश घ्यावा लागला। तेव्हा कुठे त्यांना अमरावती लोकसभा मतदारसंघाची भाजपची तिकीट मिळाली। निवडणुकीत जिंकण्यासाठी नवनीत राणा, रवी राणा आणि भाजपचे वरिष्ठ यांनी कोणतीही कसूर सोडली नव्हती। फक्त काही स्थानिक समीकरण जुळत नव्हते। महायुतीमध्ये समाविष्ट असलेले बच्चू कडू, संजय खोडके, तुषार भारतीय आणि अन्य काही नेते यांनी नवनीत राणा यांचा प्रचार करण्यासाठी स्पष्ट नकार दिला। बच्चू कडूंनी तर त्यांचा स्वतःचा उमेदवार दिनेश बुब यांच्या स्वरूपात उभा केला होता। इकडे महाविकास आघाडीने जिंकण्यासाठी कंबर कसली होती। यशोमती ठाकूर, काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळेच बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागले होते। 19,731 मताने का असेना, परंतु अमरावती जिल्ह्याला कितीतरी वर्षानंतर काँग्रेसचा खासदार मिळाला। नवनीत राणा या घरी बसणाऱ्या नेत्या नाहीत। त्यांचा पराभव जरी झाला असला तरी त्यांनी तो जनतेचा निर्णय म्हणून मोठ्या मनाने स्वीकारला। त्यांना जनतेमध्ये जाणे, त्यांचे काम करणे आवडते आणि अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा दर्यापूर विधानसभा मतदारसंघ शेड्यूल कास्टसाठी राखीव असल्याने त्या इथून लढू शकतात अशा चर्चांना उधाण आले आहेत। सध्या दर्यापूर मतदारसंघामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अभिजित अडसूळ व नवनीत राणा यांपैकी महायुतीची तिकीट कोणाला मिळेल याची चर्चा राजकीय जाणकार आणि राजकीय विषय चघळणारे लोक करीत आहेत। कॅप्टन अभिजित अडसूळ हे अमरावती मतदारसंघाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र असून 2009 ते 2014 दरम्यानचे ते दर्यापूरचे आमदार राहिलेले आहेत। त्यांना 2024 मध्ये पुन्हा दर्यापूर मतदारसंघातून आमदार होण्याचे वेध लागले। दर्यापूर मतदारसंघ हा 20 वर्षांसाठी राखीव झालेला होता, त्याची ही शेवटची पंचवार्षिक। मात्र येथून महायुतीची तिकीट अडसूळ यांना मिळेल की नवनीत राणा यांना, हा उत्कंठा ताणून धरणारा विषय आहे। राणा आणि अडसूळ यांचे राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे। नवनीत राणा या दर्यापूर मतदारसंघामध्ये ॲक्शन मोडवर आलेल्या आहेत, ठिकठिकाणी आभार सभा घेत आहेत। म्हणूनच शिंदे सेनेमध्ये असलेल्या अडसूळ पिता पुत्रांच्या मनात धडकी भरणे साहजिकच आहे। या संदर्भात अभिजित अडसूळ म्हणतात की महायुतीची तिकीट केवळ मलाच मिळणार आहे आणि तसे वरच्या स्तरावर नेत्यांनी ठरवले सुद्धा आहे। परंतु जर ही तिकीट भाजपतर्फे नवनीत राणा यांना मिळाली तर संपूर्ण राज्यामध्येच भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांच्या विरोधात आपल्याला बघायला मिळतील। मोदी लाटेत 2014 मध्ये येथून भाजपचे रमेश बुंदेले हे देखील आमदार झाले होते, ते सुद्धा दावेदार राहू शकतात। आता महायुतीची तिकीट कोण खेचून आणतो आणि त्यानंतर काय समीकरणे बदलतात ते बघण्यासारखे राहील। जर इथून नवनीत राणा यांना तिकीट मिळाली आणि त्या विजयी झाल्या तर ज्याप्रमाणे त्यांनी संसद गाजवली त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा त्या गाजवतील यात शंका नाही। आणि जर महायुतीचे सरकार आले तर त्या एखाद्या खात्याच्या मंत्री सुद्धा त्या राहू शकतात। दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असून दर्यापूर तालुका बऱ्याच प्रमाणात काँग्रेसमय झाला असल्याने
नवनीत राणा यांना सुद्धा ही निवडणूक जड जाऊ शकते असे बोलले जाते। याबद्दल आपल्याला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि आणखी कोणकोणत्या विषयांवर आपल्याला व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगा। अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।